मी पण काढून टाकली बघा. आणि का हा कलर आहे ग्रीन कलर. तर आता हा कलर करायचा आहे. आईसने बघा काय केलेलं आहे त्याला. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर चला, तर माझी दिवसाची सुरुवात तर सकाळीच झाली होती, पण आता हे दुपारनंतर ना चप्पा म्हटले कलर करूयात आपण एका हॉलला. म्हणजे हॉलची ही जी साईडची भिंत आहे ह्या भिंतीला कलर करू, कारण ही भिंत खूपच खराब झाली होती. कारण इथं बघा पाण्याचं लिकेज असल्यामुळं हे पूर्ण असं खराबच वाटत होतं भिंतसुद्धा. आणि मेन म्हणजे आईसने सुद्धा भिंती खूपच खराब केलेल्या होत्या. तर इथं खूप म्हणजे वेगळंच वाटायचं. खड्डे वगैरे असं पाडलं होतं आईसने. काहीही असू द्या, त्याने म्हणजे असं ठोकायचा तिथं, काही करायचा किंवा पापुद्रे वगैरे काढत बसायचा पाण्याची. तर इथं त्यांचे ऑलचं सगळं म्हणजे ती महादेवाचं जे फ्रेम लावली होती, आम्ही चिकटवलं होतं, ते काढायचं चाललं होतं. ते म्हटले हे काढून सेपरेट ठेवूया, सेम आपण असंच बनवूयात आणि पुन्हा लावूयात, तर ते ऑल छान करूयात असं. आणि इथे बघा मी छान अशा चिमण्या वगैरे त्यांचं ॲक्रेलिक कलरचं छान असे कलर करून मी केलं होतं. पण आता ते सुद्धा जाणार असं म्हटले ते. आता भिंतीवरती काहीच काढायचं नाही, प्लेन भिंत ठेवूयात आणि एक छान असं मंदिर घेऊया आणि इथं ठेवूयात असं त्यांचं चाललं होतं. आणि माझं चाललं होतं अहो ते छान आहे, मी छान काढलं होतं. आणि खरं सांगू ते घरामध्ये खूप छान वाटतं असं पेंटिंग. आणि मला मेन म्हणजे आवड आहे ॲक्रेलिक कलर वगैरे करायचं किंवा काही पेंटिंग वगैरे असं काढायचं किंवा मंडला आर्टचं वगैरे, ही मला पहिल्यापासून आवड आहे. पण जास्त काही एवढं करायला जमलं नाही. तर ते मग मी आपल्या भिंतीवर वगैरे खूप छान असे काढले होते. आणखीन कधी कधी जर वेळ भेटला तर पेंटिंगसुद्धा काढत असते, तर ते मला आवडतं म्हणून मी काढले होते. पण आता त्यांचं चाललं होतं असं काही नाही, आपण इथं रेंटने राहतो, असं काही भिंती वगैरे खराब करायच्या नाहीत, लिहू नको काढू नको असं त्यांचं चाललं होतं. मला सुद्धा ओरडणार, आईसला सुद्धा ओरडणार. आणि त्यांचं कलर काढवायचं चाललं होतं. आता हा व्हाईट कलर आहे तो पूर्ण आधी मिक्स करून घेत होते, कारण त्याचे पूर्ण असे घाटोळे होतात. आणि त्याच्या अगोदर ते म्हणले आता आपण ह्याला लांबी भरूयात आणि त्याच्यानंतर ना इथे कलर करूयात. मग त्यांनी काय केलं, पूर्ण भिंत अशी सगळी घासून वगैरे घेतली. आम्ही दोघांनी मिळून घासून भिंत घेतली आणि त्याच्यानंतर कलर करायचं असं चाललं होतं. पण त्याच्या अगोदर त्यांचं चाललं होतं लांबी भरायचं वगैरे, की त्याचं ते पूर्ण मिक्स करत होते. आणि आईचं चाललं होतं मध्ये मध्ये मम्मा मला कलर करायचं, मला हे करायचं. त्याला तर नवीन नवीन काय काय वेगळं दिसत होतं. मेन म्हणजे त्याला ब्रश पाहिजे होता. पप्पांनी जसा ब्रश घेतला तसा मला सुद्धा ब्रश द्या असं त्याचं चाललं होतं. आणि आईच्या पप्पांचं चाललं होतं इथं पटपट उरकूयात म्हणत होते, कारण रात्रीचं आम्ही शक्यतो आम्ही रात्रीचेच हे कलर केले आहेत. कधी ते आजारी पण होते, आणखीन कामावरती पण जात होते. मग ते असं म्हणून काही असं कलरचं वगैरे चाललं होतं. आणि कलर करायचं खूप दिवसापासून चाललं होतं, कलर करायचं, पण त्याला काही वेळच भेटत नव्हता. आणि काय ते कलर करता येताना मी व्हिडिओ काढते असं झालं होतं. माझं पण हळूहळू एक्स्ट्राचं काम चालू होतं, पण तरी पण त्यातून मधून माझे व्हिडिओ काढणं चालू होतं. म्हटलं चला आपण एक छानसा असा ब्लॉग बनवूयात. आणि मला हे बनवायचं होतं. आणि ही खरी तर तयारी दसऱ्याची चालली. तुम्हाला ब्लॉग खूप लेट बघायला भेटतोय, कारण हा ब्लॉग जो मी एडिट केला होता, म्हणजे जो शूट केला होता, तो आईसच्या पप्पांच्या मोबाईलमध्ये शूट केला होता. आणि ते ऑफिसमध्ये जातात, त्यामुळं त्यांच्या मोबाईलमधून मला हे व्हिडिओ घेणं इम्पॉसिबल होतं. कारण कसं मी त्यांच्या मीटिंग वगैरे असतात, इम्पॉर्टन्स काही फाईल वगैरे त्यांच्या मोबाईलमध्ये असतात, बरेच काही असतं. मग ते मोबाईलला जास्त करून हात लावून देत नाही. कधी काही जर झालं तर मग ते असं, त्यामुळे रिस्क घेत नाही, मी पण घेत नाही. त्यामुळं एवढं हे केलंच नाही. आणि हे म्हणजे एक्स्ट्राचे व्हिडिओ भरपूर होणार होते. माझ्या मोबाईलमध्ये एवढा पेसच नाही मेन म्हणजे, म्हणून मी त्यांच्या मोबाईलमध्ये हे व्हिडिओ काढत होते. म्हटलं ठीक आहे, आपले डेलीचे ब्लॉग बनवता हे पण मध्ये आधी टाकता येईल. तर हा ब्लॉग आता किती वाजता येईल, कधी येईल हे मी तुम्हाला नाही म्हणजे सांगता येत मला, कारण भरपूर असे म्हणजे ब्लॉग अजून पेंडिंग आहेत आणि ते हळूहळू टाकते मी. तर तुम्ही पण अशा प्रकारे घरीसुद्धा कलर करू शकता, जसं की आम्ही कलर केला आहे. फक्त थोडासा वेळ लागतो. मेन म्हणजे खूप असं पेशन्स पाहिजेत, कारण ही भिंत पूर्ण अशी घासून त्याच्यानंतर लांबी वगैरे भरतात किंवा पुठ्ठी भरतात ते, आणि त्याच्यानंतर कलर करणं. आणि जर अशी छोटी मुलं असतील तर ते ऐंशी असे काम काहीतरी वाढूनच ठेवत असतात असं. तर बघा पप्पानी कलर करायला घेतला आणि त्यांनी कलर केला नाही असं झालंय का. तर त्याचं चाललं होतं मम्मा मला तोच ब्रश दे, मला तोच ब्रश हवा आहे. पप्पा कसं गोलगोल फिरवतो तसं मला हवं आहे, मला ती बादलीच हवी आहे कलरची, असं त्याचं मध्ये चाललं होतं.
आणि ह्या दोघांचं कसं आता त्याला म्हणत होती झोप तू थोड्या वेळ, तर त्याचं झोपणं पण नव्हतं, काही नव्हतं. त्याला खाऊ घालती तर खाऊ पण खायचा नव्हता. पण आता त्याला हे नवीनच म्हणजे करायचं होतं आणि त्याचं आवडीचं कलर म्हणजे तर त्यालासुद्धा खूप कलर करायला आवडतं. आणि इथे बघा ही चिमणी काढणार म्हणून मला खूप वाईट वाटत होतं. आणि मला म्हटले काय वाईट वाटायचे, पुन्हा तू तुझ्या पेजवरती वगैरे कुठेतरी काढत बस अशा चिमण्या, भिंतीवर वगैरे काय काढायचे असलं काय काढू बिडू नकोस, असं माझं त्यांचं ओरडणं चाललं होतं. पण मला वाईट तर वाटत होतं कारण हे खूप छान असं मी काढलं होतं. तर त्यांचं कलरिंगचं वगैरे चाललं होतं. तोपर्यंत म्हटलं आपल्या जेवणाची तयारी काय करायची हे त्यांना विचारत होते. जेवायला काय बनवायचं, तिखट भात बनवायचं की इडली वगैरे असं काय बनवायचं, असं त्यांचं मी विचारत होते. ते म्हणत होते हलकं काहीतरी बनव, आता एवढं नाही का म्हणजे कलर करायचं हे करायचं, त्याला जेवलं तर मग लगेच झोप पण येईल, मग त्यासाठी हलकं काहीतरी बनव असं त्यांचं चाललं होतं. तर मी त्यांना सतत विचारत चपाती भाजी करायची का भात करायचा का इडली करायची. तर त्यांचं चाललं होतं इडली कर, मग मला इडली खायची. मग माझं चाललं होतं इडलीचं तिकडं आणि इथे ह्यांचं कलरचं. आता ही बघा पुठ्ठी आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्यांचं कालवणं चालू होतं. पण इथं अंशचं काय एक्स्ट्राचं काम वाढवणं चालू होतं, त्यालासुद्धा तेच करायचं असं, म्हणजे जे पप्पा करेल तेच त्याला करायचं असतं असं. आणि मग काय त्यांनी इथनं पाण्याचं मग घेतला आणि त्याचं पाणी खेळणं चालू होतं. हो मी टाकतो, मी करतो, मला करायचं, मी मोठा झालाय, तुम्ही छोटा आहे मी मोठा आहे, असं त्याचं बोलणं हे असतंच. आणि एक्स्ट्राचं पाणी ओतून ठेवलं त्यांनी खाली, पण त्याचं खेळणं चालू होतं आणि पूर्ण ओलं त्यांनी करून घेतलं होतं. किती जरी छोट्या मुलांना ओरडलं तर त्यांना जे करायचं ते त्यांचं करायचं. त्याला म्हणत होती नवीन कपडे आहेत ते काढून ठेव, तू दुसरी घरातली घाल, नाही तेच घालायची. आणि घरात सुद्धा चप्पल घालून फिरत होता का, तर ती कलर त्याच्या पायाला चिकटत होता म्हणून. कलरमध्ये खेळायला तर लय आवडतं, पण पायाला सुद्धा कलर चिकटला नाही पाहिजे हे आईकडूनच शिकलं पाहिजे. कारण त्याच्या पायाला लागू किंवा हाताला असं जर जास्त चिकचिकीत झालं ना त्याला अजिबात आवडत नाही. 4 वेळा तो हात धुत असतो. तर इथे बघा आता त्याला काय पाणी आणि जग घेतला, त्याचं ते पाण्यात खेळणं चालू होतं. पूर्ण फरशीवरती असं पाणी वगैरे सांडून मोकळा झाला होता आणि काय ऐकतच नव्हतं त्याचं, असं मध्ये काही नाही काही चाललंच होतं. इथे बघा ते 80 चौपांचं पूर्ण अशी पुठ्ठी मिक्स करून घेत होते. आणि खरं सांगू ह्याला खूप वेळ लागतो कलर करायचं म्हटलं तरी, कलर कालवायला, ती पुठ्ठी मिक्स करायला, कारण ते लवकर पुठ्ठी मिक्ससुद्धा होत नाही. आणि जर का त्याच्यात पाणी एक्स्ट्राचं झालं तर ते पूर्ण असं ओलं होऊन जातं, म्हणजे पातळ होऊन जातं. आणि जर घट्ट झालं तर थोड्या वेळाने, म्हणजे जेवढं हे एवढं करस्तोपर्यंत पुन्हा लगेच ते घट्ट होऊन जातं. म्हणजे ह्याच्यात एक रिस्कच आहे, पण तरी पण ते करत होते. इथे बघा आता भिंतीचा कोपरा तुम्ही बघतच असाल कसाही अंशने आडवा तिडवा केला आहे. आणि समोर बघा तुम्हाला भिंत दिसते टॉयलेट बाथरूमची, तशी भिंत सेम ही झाली होती. आणि आम्ही ही पूर्ण घासून आता ही व्यवस्थित चकाचक अशी करणार आहोत आणि छान असा कलर वगैरे देऊन. आता कोणता कलर देणार आहे ते त्यांचं डिसाईड नव्हतं झालं, कारण त्यांना वेगवेगळे असे कलर हवे होते जे की आपल्या मनाला शांत वाटेल असं त्यांना कलर द्यायचा होता. घरात आलं तरी असं शांत वाटलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्या हिशोबाने ते कलर करायचं असं म्हणत होते. कारण ते रिलायन्समध्ये असल्यामुळं ते सतत कामात कस्टमरचं चिडचिड वगैरे हे ते गोष्टींचं असं चिडचिड असतात, त्यामुळं त्यांचं म्हणणं होतं घरात आलं की शांत असं वाटलं पाहिजे, अशाच प्रकारचे आपण कलर देऊयात. आणि काय फायनली त्यांचं कलर देणं चालू होतं. इथं अंशने बघा काय घासूनच काढली ती बादली वगैरे, सगळं पाणी ओतलं. आणि इथं आमच्या दोघांचं लक्ष नसतानाच त्यांनी पटकन पाणी येऊन ओतलं तिथं. असं अंशचं काही ना काही चाललं होतं. आणि मग काय म्हटलं चला आता आपण इडली करायला घेऊया. तर सकाळीच बघा म्हणजे रात्रीच मी भिजत ठेवलं होतं आणि सकाळी बारीक केलं होतं आणि त्याला ते चांगलं भिजलं होतं, म्हणजे छान भिजलं होतं ते पीठ. आणि म्हटलं मग काय साईडला एका पातेल्यामध्ये घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं, इनो घेतला होता. म्हटलं नसेल भिजलं तरी इनो टाकता येईल, पण ते खूप छान असं पीठ भिजलं होतं. म्हटलं इनोची काही गरजच नाही, मग इनो काय टाकलं नाही त्याच्यामध्ये, फक्त मीठच टाकलं आणि चांगलं हलवून घेतलं. आणि जी इडलीचे भांडी असतात ते चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि म्हटलं आज आपण इडली करूयात. कारण खूप दिवसांनी असे इडली डोसा केलं तर सगळ्यांनाच आवडतात. कधीतरी केलं तर ह्याच्याबरोबर सांबारसुद्धा करू शकतं किंवा चटणी, पण मला आता सांबार करायला एवढा वेळ नव्हता म्हणून मी काय केलं खोबऱ्याची चटणीच ह्याच्यासोबत करणार होते. तर
इथं बघा आता हे भांडं आहे इडलीचं, त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. अर्धा तांब्या मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि हे जे इडलीच्या साचा आहेत ह्याला पूर्ण असं तेल लावून घेत होते. का तर इडली ह्याला जर आपण इडली बनवायला ठेवलं तर ते खाली चिकटू नये म्हणून. आणि ह्याच्यामध्ये सगळं ते बेटर असं भरून घेत होते आणि म्हटलं चला आपण इथलं आपलं जेवणाचं काम करूया. कारण आपल्याला किती जरी काम असलं तरी जेवणाचं काम आपल्याकडंच असतं. तिकडं पण करा, इकडं पण करा. आपल्याला म्हणजे प्रत्येक लेडीजचा हाच प्रॉब्लेम असतो की नाही, ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण प्रत्येकालाच असं असतं, आपण सगळीकडं आपण पाहिजेल असतो आणि आपल्याला जिथं हवे असतं तिथं आपल्यासोबत कोणी नसतं, असं तर आहेच. तर बघा इथं मी इडली आता शिजायला ठेवली होती आणि म्हटलं झाकून ठेवूया. आणि फुल गॅस होता, तो बारीक गॅस करून ठेवला. म्हटलं तिकडं कलरचं त्यांचं चाललंय तोपर्यंत इथं छान अशी इडली होईल आणि मग आपण कलर करण्या अगोदर थोडासा नाश्ता करूयात आणि पुन्हा कलर करायला घेऊयात. तर इथे बघा माझं तिकडे इडलीचं वगैरे ठेवस तोपर्यंत ह्यांनी खूप छान अशी भिंतीला पुन्हा प्लेन करून घेतलं होतं. इथे आणखी तर अजूनच काम वाढवून ठेवलं होतं, पूर्ण पाणी सांडून ठेवलं होतं. इथे जी पुट्टी घासून ठेवली होती अख्खी पुट्टी ओली झाली होती. आणि इथं म्हणजे उगाचच त्याचं काही ना काही काम एक्स्ट्राचं वाढवणं चालू होतं. आणि काय आता त्याला बोललं तर एवढं रडायला येत होतं की बासच, त्याला भरपूरच रडायला असं आलं. त्यानंतर ना बघा आईन्सच्या पप्पांनी खूप छान अशी प्लेन भिंत केली. मला म्हणले बघ आता कशी वाटते. आणि मग मी काय ते मला तर छानच वाटत होतं. पण आणि त्यानंतर ना बघा इडली खूप छान अशी शिजली होती. तर बघायला पुन्हा आली आणि हळूच झाकण काढलं आणि पाहिलं तर खूपच छान अशी इडली झाली होती. मग काय गॅस बंद केला आणि म्हटलं चला चटणी करून घेऊया. तर खोबरे बारीक केले होते, हिरवी मिरची, थोडीशी आलं आणि थोडंसं लसूण हे मिक्सरमध्ये छान असं बारीक केलं आणि हे असं एका वाटीमध्ये काढून घेतलं. थोडंसं त्यामध्ये पाणी मिक्स केलं होतं आणि म्हटलं आता चला छानसा तडका देऊया. तर तडक्यासाठी काय तेल थोडंसं गरम करायला ठेवलं, त्यामध्ये जिरी मोहरी टाकली, थोडासा कढीपत्ता, थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आणि हे जे चटणी काढून ठेवली होती ह्याच्यामध्ये टाकलं आणि लगेचच झाकण ठेवून दिलं. म्हणजे ती वाफ बाहेर न जाता त्यातच राहते आणि खूप छान अशी लागते. तेल थोडंसं त्यात मी मीठसुद्धा काढून घेतलं होतं बरं का. आणि हे बघा इडली खूप छान झाल्या होत्या. तर म्हटलं चला आपण इडली काढून घेऊया. तर हे बघा खूपच छान अशा इडल्या फुलल्या पण होत्या आणि खूप छान झाल्या होत्या, टेस्टीसुद्धा झाल्या होत्या. तर छान असा आम्ही नाश्ता केला आणि मग पुन्हा कलर करायला आईन्सच्या पप्पांनी घेतलं. तर इथे बघा काय माझं तिकडं इडलीचं सगळं मी काढत तोपर्यंत आईन्सच्या पप्पाने सगळं इथं चिमणीला पूर्ण भरूनच टाकली. आणि मग काय मला ती बघायला सुद्धा भेटली नाही. आता काय त्यानंतर ना त्यांचं कलर कालवायचं चाललं होतं. तर आता मी जसं की म्हटलं कोणता कलर करणार आहेत हे त्यांच्या हिशोबानुसार चाललं होतं. आता ह्या बॉटलमध्ये जो कलर आहे तो कलर ज्यावेळेस बादलीमध्ये ओतत होते त्यावेळेस ह्याचं चाललं होतं की मीच हा कलर फोडणार, मीच कलर कालवणार. आणि त्या कलरच्या बॉटलला त्यांनी काय काय करून ठेवलं असं त्याचं झालं होतं. चाकू घेतलेला आणि त्यालाच हे करत होता. आता हा कलर देणंसुद्धा खूप अवघड आहे बरं. ज्या बॉटलमधनं आता ही जी बॉटल आहे म्हणजे बादली आहे, ह्या बादलीमधून त्यांनी कलर त्यामध्ये टाकला. पण हा एवढा घट्ट कलर असतो की त्याला हलवायला म्हणजे ते मिक्स करायला एवढा वेळ लागतो की बापरे, भरपूर सारा वेळ लागतो. कारण ते एकदम घट्ट असतं. हे कलर, पाणी आणि ते सगळं मिक्स व्हायला खूपच वेळ लागतो. म्हणजे तसं म्हणायला गेलं की प्रत्येकाची कामं काही ना काही वेगळीच असतात. म्हणजे ज्याचे त्याचे त्याला जमतात ते बरोबरच आहे. म्हणजे आपण कधीतरी करायला जाणार आणि ते आपल्याला जमणार असं नाही. प्रत्येकाची कामं काही ना काही ठरलेले असतात, काही ना काही शिकलेले असतात. इथं तर काय मग आईन्सचं चाललं होतं मी हा कलरच करणार आणि मलाच ही बॉटल हवी आहे असं त्याचं चाललं होतं कालवा आणि कलर करणार. पप्पा म्हणला पाणी ओत थोडंसं म्हणून, थोडंसं म्हणून भरपूर सारं असं पाणी पण एक्स्ट्राचं ओतत होता. मग त्याला त्याच्यातच खूप आनंद वाटत होता. कलरसुद्धा थोडंसं टाक म्हणत तर तो एक्स्ट्राचाच कलर त्यामध्ये टाकत होता. तुमच्या घरी पण छोटी मुलं असेच करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण छोटी मुलं म्हणले की ह्या बारीक सारीक गोष्टी अशा राहतातच. आणि
खरं तर सांगू त्यांना सुद्धा असं नवीनच काहीतरी वेगळं वाटत असतं, त्याचं मध्ये असं काही नाही काही चाललं होतं. तर इथं बघा खूप छान असं व्हाईट कलर मिक्स करून घेतला आणि त्याच्यामध्ये आता त्यांनी कलर एक मिक्स करणार आहेत, तो त्यांनी ग्रीन कलर आणला आहे आणि पिस्ता कलर देऊयात असं त्यांचं चाललं होतं. तर आता पप्पा कलर कालवतात म्हणजे त्याने सुद्धा कलर कालवलंच पाहिजे का. छोटासा ब्रश घेतला आणि मी सुद्धा कलर कालवणार असं म्हणून त्याने ब्रश घेऊन आला आणि मला कलरच करायचा असं त्यांचं चाललं होतं. आणि इथं बघा अंशच्या पप्पांनी छोटासा कलर देऊन बघत होते की कसा दिलाय कलर. आता बघा पप्पाने जसं हलवलं तसं मलाही हलवायचं, मलाही कलर द्यायचा म्हणून त्याने तो ब्रश घेतला आणि काय त्याचं चाललं होतं. इथे काय आता त्याला सांगितलं नाही सांगितलं तरी काही समजतच नव्हतं. कलर तर त्याला करायचाच होता असं त्याचं म्हणणं होतं. आणि मग त्यांनी काय भिंतीला कलर देणं वगैरे इकडं तिकडं कलर सांडवणं वगैरे त्याचं चालू होतं. तर बघा खूप छान असा अंशचौपाने कलर देण्यासाठी सुरू केलं होतं आणि छान असा कलरसुद्धा दिला. तर आता पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशा पद्धतीने कलर वगैरे दिला आहे, अंशची काही एक्स्ट्राची कामं वाढवणं चालू आहे हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये समजेल. आणि थोडासा ब्लॉग हा मोठाच झालेला आहे त्यासाठी सॉरी, पण खूप छान असं एन्जॉयसुद्धा केला आम्ही आणि खूप छान असा कलरसुद्धा दिला. ह्याच्यामध्ये अंशच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यासुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर कसा वाटतो माझा ब्लॉग हे शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ही जी चालली होती आमची ती दसऱ्याची तयारी चालली होती. आता दसरा दिवाळी येत आहे तर म्हटलं चला छान असा कलर करून घेऊयात म्हणून ही एक्स्ट्राची आपली कामं चालली होती. तर इथे बघा अंशच्या पप्पांनी छान असा कलर दिला आणि खरं सांगू मोबाईलपेक्षा असं डोळ्यांना बघण्यासाठी खूप छान वाटतो हा कलर. आणि खरं सांगू खूपच छान असा कलरसुद्धा झाला होता. तर खूप दिवसांनी घराला कलर दिला होता, हॉलला वगैरे कलर देणं चालू होतं तर ते खूपच छान वाटत होतं. तुम्हाला कसा वाटला हा कलर आणि हे जी पेंटिंग वगैरे केली होती मी अगोदरची ती पुन्हा काढू की नको काढू हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. आणि तुमची पण सगळ्यांची दसऱ्याची तयारी झाली की नाही झाली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, खुश राहा. बाय. खूप छान असा कलर दिलेला आहे आमच्या अंशच्या पप्पांनी आणि खूप वेळ लागतो. हे पण टायलेंट आहे बरं का तुमच्याकडं. जर कोणाला कलर द्यायचा असेल आणि त्यांना बघायचं असेल की कसं मिक्स वगैरे करायचं तर माझा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला त्यामध्ये सगळं समजेल की कशा पद्धतीने त्यांनी कलर मिक्स वगैरे केला, कशा पद्धतीने त्यांनी कलर दिला आणि लांबी वगैरे कशी भरली. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं समजेल. तर अशा प्रकारे बघा आम्ही एक भिंत पूर्ण अशी कलर केलेली आहे. आमच्या घरामध्ये थोडंसं चेंजेस केलेले आहेत. तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझे डेलीचे ब्लॉग पाहत राहा. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.